हॅलो एव्हरीवन, चेतना हेल्दी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने कलेजी फ्राय आणि भेजा फ्राय. खूप जास्त मसाले न वापरता कसा बनवला आहे चला तर बघूयात. इथे मी भेजा धुवून घेतल्या आहे. आपला तवा गरम करत ठेवलेला आहे. आपल्याला लसूण ठेचून घ्यायचा आहे, थोडा जास्त लसूण घ्यायचा आहे. एक 8-10 पाकळ्या लसूण घ्यायचा आहे ठेचून. त्याचबरोबर आपल्याला यात हिंग घालायचं आहे. एक पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. हिंगामुळे जो भेजाला वास असतो उग्र तो निघून जातो. आता यात हळद घालायची आहे. हे सगळं व्यवस्थितपणे परतून झाल्यावर आपल्याला यात भेजा घालायचा आहे. भेजा घालताना लसूण बाजूला करून घ्यायचा आहे, म्हणजे तो करपणार नाही. आता आपल्याला यात हे जे भेजा आहे ते घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर लगेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला भेजा फोडून हवा असेल तर तुम्ही इथे भेजा फोडू पण शकता. आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. यावर एक 5 मिनिटं झाकण ठेवून भेजा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता मस्त भेजा शिजतोय आपला. मी इथे पलटी करून परत थोडा वेळ भेजा शिजत ठेवलेला. तर इथे भेजा आपला रेडी झालेला आहे. त्याचबरोबर इथे कलेजी घेतली आहे, मटणाची कलेजी आहे. हे पीस खूप मोठे मोठे आहेत म्हणून मी याला एक मधून कट करून घेते. छोटे छोटे पीस शिजायला पण पटकन शिजतात. मी इथे नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे. मी दुसरा पॅन घेतलेला आहे, त्यामुळे पॅनवरून कोणी कमेंट करू नका. इथे मी 2 चमचा तेल घातलं आहे. त्याचबरोबर आपल्याला लसूण घालायचं आहे ठेचून. लसूण परतून झाल्यावर त्यात आपल्याला हिंग घालायचं आहे. आता यात आपल्याला हळद घालायची आहे. पाव चमचा हळद घातली आहे. त्याचप्रमाणे इथे घरी बनवलेला गरम मसाला आहे, तो गरम मसाला घातला आहे. एक अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. आता यात आपण धुवून ठेवलेली जी कलेजी आहे ती कलेजी घालून घ्यायची. पाणी न टाकता आपल्याला ही कलेजी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. इथे मटण पण बनवलं आहे. मटणाची रेसिपी मी ऑलरेडी तुम्हाला शेअर केली आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन चेक करा. आता यात मी खोबरा घालणार आहे. ओलं खोबरं अशाप्रमाणे वाटून घातल्यामुळे एक मस्त अशी टेस्ट येते. असं खोबरं ठेचताना खोबरं उलट्या साईडनं ठेचा, म्हणजे तो पटकन ठेचला जातो. तर इथे मी खोबरं ठेचून घेतलं आहे. आता हे ठेचलेलं खोबरं आपल्याला आपल्या कलेजीमध्ये घालायचं आहे. आता परत मी याला इथे मीठ टाकून शिजत ठेवणार आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे.
तुम्ही इथे नॉनस्टिकचे न घेता साधा पॅन घेतला असेल तर वर झाकणावर पाणी ठेवू शकता, म्हणजे त्याला आपोआप पाणी सुटेल. इथे बघू शकता आपल्या खोबऱ्यामुळे कलेजीला पण मस्त पाणी सुटलेलं आहे. मटणाची कलेजी शिजायला थोडा वेळ लागतो. आता इथे आपली कलेजी शिजलेली आहे. एकदम कमी मसाले वापरून खूप छान अशी टेस्ट येते. नक्की करून बघा. वरून भरपूर कोथिंबीर टाकून मस्त सर्व करा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.